महानगरपालिकेच्या आणि काय काय समस्या आहे तिकडे? एक तर सर्वात प्रथम म्हणजे गेले 4 वर्ष झालं आपल्या इथं निवडणुका नाही झालेल्या. त्यामुळं स्थानिक नागरिक जे आहेत ते सगळ्या सुविधांपासून वंचित राहिलेले. तर मी एक प्रथम नागरिक म्हणून मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की आम्ही सर्व DSK वासी आहे, इथे सर्व प्रकारचा टॅक्स भरतो, मिळकत कर भरतो. तर त्या मिळकत कराच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने आम्हाला चांगले रस्ते द्यावेत, लाईटची व्यवस्था करावी, शुद्ध पिण्याचं पाणी पुरवावं. ते तर मिळतच आहे, पण ते सोसायटीच्या माध्यमातून मिळतं. म्हणून आज आमच्या DSK वासियांचा भरपूर पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. तर मी एक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून येणारे जे लोकप्रतिनिधी आहेत आमचे, त्यांनी ह्या सगळ्या समस्या सोडवाव्यात ही नम्र विनंती करतो. बऱ्याच बायकांनी आता सांगितलं की रस्ता आणि पाण्याचा खरंच मोठा प्रॉब्लेम आहे. काय आहे इथे नेमकं काय म्हणजे कॉर्पोरेशनचं पाणी किती वेळ असतं किंवा काय? नाही, कॉर्पोरेशनचं पाणी कसं आहे माहिती आहे का, इथं जे खाली नांदेड फाट्याला जे स्थानिक विहीर आहे चाकणकरांची, त्या विहिरीतून DSKनी ज्या वेळेस करार केला होता त्याच्यानुसार पाणी येत आहे. पण त्या विहिरीला कसं होतं माहिती आहे का, एखाद्या वेळेस तो पंप बिघडतो आणि ज्या वेळेस पंप नादुरुस्त होतो तर 3-3, 4-4 दिवस पाण्याची वानवा होते. आणि त्यामुळं आम्ही असं म्हणतो की जे येणारं पाणी आहे ते आम्हाला डायरेक्टच मिळावं पुणे महानगरपालिकेत. नाही काका, पाण्याच्या